1 जानेवारीपासून परिसरात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी गारपीट पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। काही दिवसापूर्वी गारपीट व पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले होते। त्यातच 8 जानेवारीच्या सकाळी 4 ते 5 दरम्यान नेरपिंगळई परिसरात वादळी वारा व मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। या वाऱ्यामुळे लेहगाव नेरपिंगळई रस्त्यावर मोठी झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा सुद्धा निर्माण झाला होता। दिवसा गाडी उभा होता, सकाळपासून 6:30चा गाडी होतो दिवसा। आता आले 2। बदललेले हवामान पाहता पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नेरपिंगळई येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे। यामध्ये तूर, चना, गहू या पिकाचे नुकसान तर कापूस खाली गळून पडला आहे। संत्रा फळाची गळती झाली असून परिसरातील नेरपिंगळई, लेहगाव, आखतवाडा, काटपूर, कमळापूर या भागात मोठे नुकसान झाले आहे। नेरपिंगळई परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचेही पीक घेतल्या जाते। पावसामुळे भाजीपाल्याचे सुद्धा नुकसान झाले आहे। मोर्शी येथून विदर्भ न्यूज करिता दत्तराज इंगळे।